आता आमचं लोकेशन चेंज झालंय कारण आमच्या जागेवर लोकेशन चेंज झाले. कारण आमच्या जागेवर कुणीतरी आता कब्जा केलाय. देखो एक हाफ प्रोसेस हो गया है पूरा एक नंबर पूरा हार्ट अटैक की तैयारी. गर्ल्स फॉलो दिस सीक्रेट. महंगा महंगा स्किन केयर लेके क्या ही करोगे ये. राख लगाओ और स्किन ग्लो करेगी. थोडस जळून गेले. हो अँड वेलकम बॅक टू माय न्यू अनदर ब्लॉग. तर आज आम्ही निघालेलो आहोत बाहेर. फर्स्ट आमची रोड ट्रिप असणार आहे आज. सो आम्ही काही फ्रेंड्स आहोत. इथे मी योगेश आणि आकाश आहे. प्लस आज दोन नवीन जण त्यांना भेटणार आहोत आम्ही. म्हणजे योगेशचे कलिग आहे आणि योगेश आकाशचे पण फ्रेंड आहेत. ते इंडियाचेच आहे. सो आज मी त्यांना फर्स्ट टाईम भेटत आहे आणि आम्ही एक कार रेंटनी हायर केलेली आहे. इथे भेटता एका दिवसासाठी तुम्हाला कार भेटते रेंटने आणि चार्जेस पण त्याचे खूप कमी असतात. 300 क्रोन फॉर द डे. सो अशीच कार आम्ही आज हायर केलेली आहे आणि आज आम्ही जाणार आहोत बीच साईडला. फर्स्ट टाईमच आम्ही तिथे जात आहोत. किती वेळ लागतो जायला तिथे? 50 मिनिट. ओके अच्छा 1 तास ऑलमोस्ट. ठीक आहे 1 तासात आम्ही तिथे पोहोचतो आणि मग छान आम्ही तिथे मस्त एन्जॉय करणार आहोत. प्लस आज फर्स्ट टाईम आम्ही BBQ पण करणार आहोत इथे स्वीडनमध्ये. वी आर व्हेरी एक्सायटेड बिकॉज इट्स फर्स्ट रोड ट्रिप. सो इट्स गोना बी अमेझिंग. मजा येणार आहे. मी पण खूप एक्सायटेड आहे बार्बेक्यूसाठी. सगळं प्रिपरेशन आम्ही घरून करून घेतलेलं आहे. सो ते दोघं आता येत आहेत. इट्स गोना बी फन. स्टे ट्यून्ड. ओके सो आता आम्ही भेटलेलो आहोत त्यांना. गाडी पण आलेली आहे आपली. अँड सो वी हॅव स्टार्टेड आवर ट्रिप. फर्स्ट रोड ट्रिप. सो विथ अस हेयर इज नेहा. इकडे आहेत अमित. हेलो. अमित भाई भी ज्वाइन हुए हैं हमारे साथ. ड्राइवर नहीं बोल सकते हम. वो लीडर है अभी. आज की राइड में हमारे आकाश भाई बैठे हैं वो ड्राइवर सीट पे. He is the only one driver because यहाँ के रूल्स वगैरह सब इनको ही पता है. बहुत अलग है यहाँ के रूल्स ड्राइविंग करने के लिए. सो दैट्स व्हाई लाइसेंस भी इनके पास ही है. लायसन्स भी इनके पास ही है. ओके तर फायनली आमच्या रोड ट्रिपची सुरुवात झालेली आहे. या अगोदर आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करूनच फिरलेलो आहोत. बट फर्स्ट टाईम आम्ही इथे कार रेंटनी हायर केलेली आहे. इथे जे आहे आपलं लायसन्स इंडियाचं इथे आल्यानंतर फक्त 1 इयरच अलाउड असतं. त्यानंतर मग आपल्याला इथलं लायसन काढावं लागतं. ज्याची की प्रोसेस थोडीशी वेगळी आहे इंडियापेक्षा. सो अजून योगेशचं ते निघालेलं नाही. बट आमचे जे फ्रेंड होते अमित त्यांच्याकडे लायसन्स होतं. सो त्यांनी ड्राईव्ह केलं आणि खरंच खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. कारण तुम्ही जर रस्ते बघू शकता खूप छान. आजूबाजूचा व्ह्यूसुद्धा खूप सुंदर होता. इथलं जे आकाश आहे ते खूप असं सुंदर ब्लूइश दिसतं त्याच्यामुळे. आणि आजूबाजूला साईडला संपूर्ण ग्रीनरी, खूप झाडं आहेत. पूर्ण स्वीडनमध्ये जर तुम्ही कुठेही गेला ना खूप खूप झाडं तुम्हाला दिसतील. सो खरंच हा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता. सो फायनली लोकेशनला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर इथे पार्किंग आहे. पार्किंगमध्ये अगोदर आम्ही गाडी पार्क केलेली आहे. अँड मेन म्हणजे खूप मोठी पार्किंग आहे तुम्ही बघू शकता. अँड मेन म्हणजे फ्री आहे पार्किंग. सो अजूनच मज्जा. खरं तर आज एवढं छान वातावरण आहे. आज फर्स्ट टाइम मला इथे स्वीडनमध्ये आल्यानंतर थंडी वाजत नाही आहे आणि थोडीशी गर्मी होती है. आपको कैसे लगा नेहा यहाँ पे मतलब आते टाइम? बहुत रोड्स वगैरह मस्त है ना. बहुत अच्छा awesome. था. और आज का वेदर भी काफी अच्छा है. हाँ. तो लकी है हम आज आए इसलिए. हाँ. सो बहुत सारा हमने प्रिपरेशन भी करके लाया है और गाड़ी पार्क करके अभी हम चल के जाने वाले हैं. तो यहाँ पे हम आ गए और बहुत अच्छे से आपने गाड़ी चलाई हमें. थैंक यू. नाइस राइडिंग. यहाँ पे जो है 2.5 साल हो गया है ओके. गाड़ी सीखा हुआ. तो मुझे काफी एक्सपीरियंस हो गया. अच्छा. और जैसे सीखे हम लोग फिर कोपेनहेगन चले गए थे. हाँ हाँ हाँ. कोपेनहेगन मैंने एक अकेला, मेरे पास ही ड्राइविंग लाइसेंस था तो फिर मैंने अच्छा उतना लंबा ट्रिप फर्स्ट टाइम किया और ओके. अच्छे से सेफली गाड़ी चलाया. और एक और चीज मुझे बतानी है अमित भाई के बारे में. जो उनने हर एक ब्रांड की गाड़ी चलाई है. ओह अच्छा अच्छा. क्योंकि क्या होता है ना कि जब हम लोग रेंट लेते हैं तो हमारे पास फ्लेक्सिबिलिटी रहता है. राइट. हाँ हाँ करेक्ट. करेक्ट है. तो नॉर्मली लोग गाड़ी खरीदते हैं तो एक ही गाड़ी चलाते हैं. राइट. बट हमारा तो ऐसा था नहीं. तो यहाँ पे तो जैसे मैंने सुना है आपको BMW भी मिलती है रेंट पे, आपको मर्सिडीज भी मिलती है. तो वो भी एक्सपीरियंस हम लोगों का हो जाता है ना. तो सारी गाड़ियाँ इसलिए चलाई कि जब वो गाड़ी लेंगे तब डिसाइड करेंगे कौन सी हाँ अच्छी है. आपको मतलब पता चलता है लेने से पहले आजमा लो. करेक्ट करेक्ट. नाइस. चलो फिर अभी निकलते हैं हम लोग. अभी बारबेक्यू टाइम है.
येस. सो इथे आल्यानंतर ना एक गोष्ट नवीन बघायला भेटते. इकडे लोकांच्या पर्सनल शिप्स म्हणजे बोट्स असतात आणि ते घेऊन येतात. आता माझ्या मागे जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असेल तर आपल्या पर्सनल बोट्स आपण इथे कॅरी करू शकतो. लोकांकडे पर्सनल बोट्स असतात. ही गोष्ट खरंच वेगळी आहे. इथे आल्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा फर्स्ट टाइम बघायला भेटत आहे. इथून आमचं आता लोकेशन स्टार्ट होत आहे. आणि व्ह्यू बघा किती सुंदर आहे. समोरच जर तुम्हाला दिसत असेल तर बीच स्टार्ट होत आहे इथे. अमेझिंग. सो आम्ही आलो होतो नॉर्थाले टाऊनमध्ये. स्वीडनचं जे कॅपिटल आहे स्टॉकहोम, तिथून हे 68 किलोमीटर आहे ऑलमोस्ट. आणि अगोदर आम्ही मेन सिटीमध्ये न जाता असं थोडंसं फॉरेस्ट साईडला आलो होतो. खरंच खूप सुंदर इथे वातावरण होतं. आणि लगेचच लकीली आम्हाला पाण्याच्या बाजूला एक बार्बिक्यू ग्रिल दिसलं आणि बसायला पण खूप छान अरेंजमेंट होतं. सो आम्ही डिसाईड केलं की आपण इथेच बसू. खरं तर हा बीच नाही, बीचचं बॅकवॉटरच आहे. स्वीडनमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी अरेंजमेंट असते ग्रिल्सची. आपल्याला फक्त आपलं सामान जे आहे घरून कॅरी करायचं आणि तिथे जाऊन आपण बनवू शकतो. इथले लोक खूप बार्बिक्यू करतात समर सीझनमध्ये. आणि आता व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. तुम्हाला आयडिया असेलच की इथले लोक वेगवेगळ्या प्रकारची मीट्स खात असतात आणि आपण इंडियन्स ते खात नाही. सो हे जे लोक आहे डायरेक्टली याच्यावर बनवतात. त्याच्यामुळे मग आम्ही ते बार्बिक्यू ग्रिल यूज नाही करायचं असं ठरवून घरून जे बार्बिक्यू स्टँड आणलं होतं तेच यूज केलं. उन्होंने यहाँ पे अभी कॉफ़ी भी बना के लाई है घर से. तो कॉफ़ी पियेंगे जब तक ये सब चल रहा है. कुछ खाएंगे, कॉफ़ी पियेंगे. थोड़ी देर में देखो कैसे भीड़ जमा हो गई है. मतलब अभी हाँ लोग आने. अच्छा हो गया ना, हम जल्दी आगे कब्जा कर लिया इस पे. हाँ फिशिंग भी चल रहा है यहाँ पे साइड में. आती है कि फिशिंग करना आता है? फिशिंग क्या डालो आगे खाना उसको क्या डालोगे? चिकन. वाह. लाकडं पण ठेवलेले आहेत. जर आपल्याला बार्बिक्यू साठी यूज करायचे असतील ना तर फ्री मध्ये, मेन म्हणजे फ्री मध्ये आपण हे यूज करू शकतो. आणि तिथं ठेवून हे करायचं. पण आता ते आम्ही आमचं पर्सनल जे आहे ते यूज करतो आहोत स्टँड. त्याच्यामुळे ते खूप मोठे होतील आमच्या स्टँडसाठी. जर जे लोक हे डायरेक्टली यूज करतात ना, इथे असलेलं हे इथेच असतं परमनंट, म्हणजे इनबिल्ट म्हणू शकतो आपण. हे याच्यासाठी ते लाकडे यूज होतात. आणि इथे आमच्या आता तयारी चालू आहे. और गाइस हम लोग अपना मैट लाना भूल गए एज यूजुअल. सो जोपर्यंत तिकडे आपलं बार्बिक्यू स्टँड प्रिपेअर होत आहे तोपर्यंत आम्ही घेऊन आलेलो स्नॅक्स एन्जॉय करत आहोत. हा चिवडा आकाशने बनवलेला आहे, जो की प्रत्येक वेळ ट्रिपला जाताना आकाश बनवतो. आणि ते काही चिप्स वगैरे. हा हा मला वाटलं म्हणतं की काय मी बनवले. इकडे हे लोक आता हे जे कोल आहे हे प्रिपेअर झालेलं आहे. तर आता ह्याला रॉडला जे मॅरिनेट करून चिकन आणलेलं आहे, सोबत ओनियन, शिमला मिर्च सुद्धा आहे. आणि इकडे आम्ही आता बार्बिक्यू नेशन स्टाईल टाईप हे खाणार आहोत, रोस्टेड पाइनएप्पल, बीबीक्यू पाइनएप्पल. सो त्याची प्रिपरेशन आकाश करतोय. ठीक है ना, क्योंकि लेग पीस को घुमाना पड़ेगा. ये मेरा आइडिया था. वो योगेश बोलता नहीं, लीडर में मिल ही नहीं रहा है. तो हम लोगों ने क्या कि काउंटर पे एक जन दिखा जिसके हाथ में पाइनएप्पल था, उसको ही पूछे ये कहाँ से लिया, तो मिल गया. रोड ट्रिपसोबतच बार्बिक्यूचा सुद्धा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्सच होता इथला. आणि जसं समर सीझन सुरू होतो सगळेच लोक इथे बीबीक्यू खरंच खूप एन्जॉय करतात. चिकन को थोड़ा रीच किया जा रहा है. यस, अभी उसको बटर लगा के एकदम मस्त लग रहा है. देखो एक हाफ प्रोसेस हो गया है पूरा, एक नंबर. पूरा हार्ट अटैक की तैयारी. कुछ कमी नहीं रहनी चाहिए हार्ट अटैक में. ठीक है, ये देखो ये गुलाब गैंग. गुलाब गैंग. गुलाब नहीं, ऑरेंज गैंग. ऑरेंज गैंग. हाँ ऑरेंज गैंग है इधर. और मास्टर शेफ योगेश.
जिस तरह से ये लोग अपने बीवी को मक्खन लगाते हैं, उस तरह आज चिकन को भी मक्खन लगाया जा रहा है। काम ही वही है। हाँ बराबर, अच्छे से अपना ड्यूटी निभा रहे हैं मक्खन लगाने का। ये देखो बटर से आग ऊपर आ रहा है। और वाव, बहुत टेस्टी लग है ना, बहुत अच्छा लग रहा है। क्या है ये वाला, तो हम लोग शिफ्ट करते हैं इसको इधर और इसको इधर करते हाँ हैं। चलेगा ना। क्यों? बीच में ज्यादा आपके इसमें सिर्फ अच्छा, मुझे अच्छा, leg piece चलेगा। दिख रहा है। आपने कितना नेहा वेज खाने वाली है आज तो, लेकिन उसको मन कर रहा है चिकन नहीं, लेग नहीं, नहीं, यस, यहाँ पे स्टार्ट हो गया है फर्स्ट हमारा। चिकन लेग पीस। Yes. ओके, शिमला मिर्च। शिमला मिर्च टेस्टी बना है एकदम, एक नंबर। अच्छा है ना। ऑल क्रेडिट गोज टू योगेश फॉर दिस। फिर ऑल क्रेडिट गोज टू चिकन। नहीं, चिकन अच्छा। को आप ऐसे ले जाते तो इतना टेस्टी थोड़ी लगता है। खाना है। छान आहे ना। स्मोकी फ्लेवर। काही प्रॉपर स्वीडिश लोक सुद्धा इथे फिशिंगसाठी आले होते आणि इथले लोक खरंच खूप लाईफ एन्जॉय करतात. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद कसा मिळवायचा हे खरं तर यांच्याकडून शिकलं पाहिजे. तर आम्ही रील बनवत होतो, रील बनवण्याच्या नादात थोडंसं जळून गेले. बड़ा अच्छा लगेगा क्या? मस्त रील बनवली आम्ही सगळ्यांनी, खूप एन्जॉय केला रील बनवताना. हा ना न्या? मला तर सगळ्यात जास्त हे पाइनएप्पलच आवडलंय. त्याला मस्त मसाला लावून एकदम बार्बिक्यू नेशन सारखं झालेलं आहे. अभी तक का एक्सपीरियंस कैसा रहा ट्रिप का? स्मॉल पिकनिक है ना. करके आने वाला है। ओके, हाइकिंग वगैरह. चिकन और बचा हुआ है। हाँ, तो हाइकिंग करके आने के बाद फिर एक राउंड. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just आता आमचं लोकेशन चेंज झालंय कारण आमच्या जागेवर लोकेशन चेंज झालं। कारण आमच्या जागेवर कुणीतरी आता कब्जा केलाय. तिकडे ऑलरेडी दुसऱ्यांचं चालू आहे. सो आता आम्ही हम एकदम पानी के साइड में बहुत नजदीक में लेके आए अभी हम हमारा बारबेक्यू स्टैंड. धूप में बनेगा सब। वेरी नाइस. बोल से पकिया ना पके धूप से बराबर है, धूप से पक जाएगा. बिहाइंड द सीन। आता आमचं पूर्ण पॅकअप झालेलं आहे. इकडे आकाश बार्बिक्यू स्टँड क्लीन करत आहे आणि खरंच खूप मस्त दिवस स्पेंड केला. काहीच नाही, खूप निवांत होता खरं तर. मस्त रोड ने ट्रॅव्हल करून फर्स्ट टाइम ते रोड ट्रिप टू जंगल. येस, इथे येऊन असं घाई काही नव्हती. चला इकडे जायचंय, तिकडे जायचंय, हे करायचं, ते निवांत होतो. इथं आलो, मस्त आमचा बिछाना अंथरला, पाण्याच्या बाजूला मस्त बार्बिक्यू बनवून खाल्लं आणि छान टाइम स्पेंड केला. इट वॉज अ व्हेरी नाईस डे. अशा अजून बऱ्याच ट्रिप्स आमच्या होणार आहेत आणि आजपासून आता 4 दिवस सुट्ट्या आहेत. आणि आता बदक आलेले. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. आता आजपासून 4 दिवस सुट्ट्या आहेत पुढं. म्हणजे आज थर्सडे. कशाची सुट्टी होती विशाल? इसेन्शन डे. एक्सटेन्शन. ओके, आय डोंट नो काय पण आहे. आणि योगेशच्या कंपनीमध्ये सगळ्याच कंपन्यांमध्ये नाही आहे स्वीडनमध्ये, पण योगेशच्याच कंपनीमध्ये असं आहे स्पेशल की आज आता थर्सडे, आज सुट्टी. पुन्हा परवा सॅटर्डे आणि मग संडेची पुन्हा सुट्टी. म्हणून मग उद्याचा जो फ्रायडेचा दिवस आहे त्याला ब्रिज डे कन्सिडर करून उद्याची पण सुट्टी भेटते. सो एक छान लॉंग विकेंड भेटतो आणि मस्त आपण ट्रिप प्लॅन करू शकतो. आतापर्यंत मी आल्यापासून योगेशला असं 3 वेळा लॉंग विकेंड भेटलेला आहे ब्रिज डे कन्सिडर होऊन. आणि आता पुन्हा पुढे पण आहे. सो ह्याच कारणामुळे जरा छान वाटतं, सुट्ट्या भरपूर भेटतात, तो एन्जॉय करता येतो. आणि समरमध्ये खरंच खूप फिरण्यासारखं असतं. इथले लोक खूप एन्जॉय करतात. सो आता नेक्स्ट प्लॅन काय आपला? पॅकअप केलंय आणि ही जी सिटी आहे नॉर्थ आले. सो हे थोडंसं सिटीपासून थोडंसं आउटसाईड आहे, आउटस्कर्ट. तर आता आउटस्कर्ट म्हणता येईल. आणि आता आम्ही जाणार आहोत सिटी सेंटरला. ते पण खूप छान आहे बघण्यासारखं. सो आता आम्ही तिथे जाणार आहोत, थोड्या वेळ तिथे आईस्क्रीम वगैरे खाऊ आणि मग पुन्हा घरी रिटर्न जाणार. सो ओव्हरऑल खूप छान दिवस होता. आणि आपण आता कंटिन्यू करू आकाशचे धुणे भांडे. आकाशचे धुणे भांडे झालेले आहे. आता आकाश हात धुवत आहे. माती घास त्याच्यावर, माती किंवा दगडावर घास. ये हमारा नेचुरल सोप है, राख. राख. येस.
हाँ। इससे हम लोग हाथ धोने वाले हैं और इससे हमारा हाथ का मैल चला जाएगा 12वीं हम का गोरे खास हो करके हम और ये गोरे हो त्वचा को जाए। बहुत अच्छा बनाता है। अच्छा गर्ल्स फॉलो दिस सीक्रेट। हाँ। महंगा महंगा स्किन केयर लेके क्या ही करोगे ये ऐसे राख राख लगाओ राख लगाओ और स्किन ग्लो करेगी। और ऑर्गेनिक भी है ये। ऑर्गेनिक भी है, कोई करेक्ट chemical नहीं करेक्ट। कुछ नुकसान नहीं होगा Exactly. और सस्ता मिलेगा, मतलब Exactly. फ्री में मिलेगा। ये मिलेगा, सही बात। फ्री में मिलेगा। वही 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 गोरा हो गया देखो आकाश पूरा हो चुका है। हाँ यही राज है आकाश का गो। विदिन फ्यू सेकंड्स रिजल्ट आ गया। यस यस करेक्ट करेक्ट। आजमाना चाहोगे योगेश? लगाओगे ये स्किन केअर? सब यूज किया है मैंने, हाँ क्या? इसलिए मैं गोरा हूँ. हां बरोबर. हो आत्ता आम्ही आलो आहोत ह्या सिटीच्या सिटी सेंट्रमला इथे थोडंफार एक्सप्लोअर करण्यासाठी आणि खरंच खूप छान छान विलाज आहेत. ते तुम्ही माझ्या मागे सुद्धा बघू शकता, खूप सुंदर आहेत, खरंच बघण्यासारखं आहे. बार्बिक्यूचा प्लॅन आटपून त्यानंतर आम्ही आलो होतो नॉर्थ आलेच्या मेन टाऊनमध्ये. म्हणजेच हे एक ओल्ड आणि खूप सुंदर असं छोटंसं टाऊन आहे. मोस्ट ऑफ द लोक इथे रिटायर्ड झालेले आहेत. रिटायरमेंट झाल्यानंतर आयुष्य खरंच कसं सुंदर पद्धतीने जगावं हेच ह्या सिटीमध्ये आज आम्हाला बघायला भेटलं. आणि खरंच खूप 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 सुंदर असं हे टाऊन होतं. इथले घरं खूप युनिक होते. मोस्ट ऑफ द इकडे व्हिलाज रो हाऊसेस असेच होते, अपार्टमेंट खूप कमी होते. जुन्या काळातील एकदम अँटिक गाड्यासुद्धा बघायला भेटल्या. खरं तर इतके छान छान व्ह्यूज आणि सगळ्या गोष्टी दिसत होत्या ना, मी बऱ्याच वेळा शूटिंग करायचं विसरले आणि एन्जॉय करत होते. बट जितकं झालं तितकं पॉसिबल शूटसुद्धा केलं. रस्त्यावरून फिरताना आपण दुसऱ्या कुठल्या कंट्रीमध्ये फिरायला आलो आहोत असं फील होतं, कारण जिथे आम्ही राहतो तो स्टॉकहोमचा एरिया आणि हे कम्प्लिटली वेगळं होतं. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. एक आईस्क्रीम पार्लर दिसलं इथे, सो आम्ही आईस्क्रीम खायला जातोय. आईस्क्रीम घेतलेली आहे आणि मस्त वेगवेगळे फ्लेवर्स घेतलेले आहेत भरपूर. कोणतं कोणतं फ्लेवर घेतले? व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, मँगो, चॉकलेट. But one day I'll be yours again. Life lessons come one in a dozen. The other 11 give something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter.